गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण ESP या सब्जेक्टमधला आपला जो पहिला चॅप्टर आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन्स हा चॅप्टर स्टडी करणार आहे. लास्ट लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये आपण तुमची 6th सेमिस्टर आहे त्या 6th सेमिस्टरचा करिक्युलम जो आहे तो मी तुम्हाला सांगितलेला होता. कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत, सब्जेक्ट्सचं टोटल वेटेज किती आहे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. सो या लेक्चरमध्ये आपण आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस या सब्जेक्टमधला जो फर्स्ट चॅप्टर आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन्स हा चॅप्टर आपण सुरू करणार आहे. आता तुमच्या करिक्युलमनुसार या चॅप्टरला टोटल वेटेज दिलेलं आहे ते 6 मार्क्स आहे. म्हणजे मिनिमम 6 मार्क्ससाठी या चॅप्टरवरचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, सो फर्स्ट चॅप्टर ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन्स. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट इंट्रोडक्शन. त्या इंट्रोडक्शनमध्ये मी थोडेफार पॉईंट्स लिहिलेत. ते पॉईंट्स काय काय आहेत आपण बघूया. फर्स्ट, द प्रेझेंट डे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम इज AC. दॅट इज इलेक्ट्रिक पॉवर इज जनरेटेड, ट्रान्समिटेड अँड डिस्ट्रीब्युटेड इन द फॉर्म ऑफ अल्टरनेटिंग करंट. ओके, सो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आताची आपली करंट पॉवर सिस्टीममध्ये आहे वर्किंगमधली ती AC सप्लायवरती ऑपरेट करते. म्हणजे आपण सप्लाय जो जनरेट करतो आहे तो ACमध्येच करतो आहे. तो AC नंतर ट्रान्समिट केला जातो आहे. नंतर ट्रान्समिशन झाल्यानंतर त्या AC व्होल्टेजचं नंतर स्टेप डाऊन केले जाणार आहे आणि ते स्टेप डाऊन केलेले जे व्होल्टेज असणार आहे किंवा स्टेप डाऊन केलेला जो सप्लाय असणार आहे तो नंतर आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे. सो आत्ता जी वर्किंगमध्ये असलेली पॉवर सिस्टीम आहे ती AC सप्लायवरती ऑपरेट होते. नेक्स्ट, सेकंड पॉईंट, the electric power is produced at the power generating station which is located at favorable places generally away from the consumers. Okay, so जी इलेक्ट्रिक पॉवर जनरेट केली जाते जनरली इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन हे जनरेटिंग स्टेशनमध्ये होणार आहे. जनरेटिंग स्टेशन्स हे वेगवेगळ्या टाईपचे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल हायड्रो पॉवर प्लांट असतील, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतील किंवा थर्मल पॉवर प्लांट्स असतील. या ठिकाणी हे जे जनरेटिंग स्टेशन्स आहेत त्याला आपण पॉवर स्टेशन्स असेही म्हणतो. सो या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर जनरेट केली जाते. आता हे जे पॉवर जनरेटिंग स्टेशन्स असणार आहेत ते जनरली कन्झ्युमरपासून लांब असतात. लांब का असतात तर ते पॉवर जनरेटिंग स्टेशन इन्स्टॉल करण्यासाठी त्या ठिकाणची फिजिकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन तशी लागते. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल करत असेल तर तो हायड्रो पॉवर प्लांट आपण अशा ठिकाणी इन्स्टॉल करणार आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस पडतो आहे किंवा त्या ठिकाणी त्या डॅमसाठी लागणारी जी जागा आहे ती फेवरेबल असणार आहे. फॉर एक्झाम्पल घाटामध्ये वगैरे ज्या ठिकाणी तिन्ही बाजूनी डोंगर असतात अशा ठिकाणी आपण जर त्या दोन डोंगरांच्या मध्ये जर एखादी भिंत बांधली किंवा वॉल बांधली तर त्या ठिकाणी डॅम क्रिएट होऊ शकतो. ओके, सो जे पॉवर जनरेटिंग स्टेशन्स आहेत ते जनरली त्या जनरेटिंग स्टेशनसाठी जी फेवरेबल कंडिशन आहे त्या ठिकाणी इन्स्टॉल केले जातात. ओके, सो ते पॉवर जनरेटिंग स्टेशन्स असणार आहेत जनरली कन्झ्युमरपासून लांबपर्यंत असतात किंवा लांबवरती इन्स्टॉल केलेले असणार आहेत. द नेक्स्ट थर्ड पॉईंट, इलेक्ट्रिक पॉवर इज डिलिव्हर्ड टू द कन्झ्युमर थ्रू द लार्ज नेटवर्क ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. ओके, सो आपण बघितलं की पॉवर जनरेटिंग स्टेशन जे आहे ते जनरली कन्झ्युमरपासून लांब असतात कारण पॉवर जनरेटिंग स्टेशन इन्स्टॉल करण्यासाठी त्या ठिकाणची एन्व्हायरमेंटल कंडिशन तशी लागते. सो पॉवर जनरेटिंग स्टेशन्स हे कन्झ्युमरपासून लांब आहेत त्यामुळं त्या ठिकाणी जनरेट झालेली जी पॉवर असणार आहे ती कन्झ्युमरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचं एक लार्ज नेटवर्क इन्स्टॉल करावं लागतं. द नेक्स्ट फोर्थ पॉईंट, ॲट मेनी प्लेसेस इन द पॉवर सिस्टीम इट इज डिझायर्ड अँड नेसेसरी टू चेंज सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. ओके, सो पॉवर सिस्टीममध्ये आपण जो पॉवर सप्लाय ट्रान्समिट करतो आहे तो सप्लाय त्या सप्लायचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करावे लागतात. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय तर त्या सप्लायचं व्होल्टेज असेल किंवा त्या सप्लायची फ्रिक्वेन्सी असेल किंवा त्या सप्लायचा पॉवर फॅक्टर असेल किंवा त्या सप्लायचं कन्व्हर्जन असेल फ्रॉम AC टू DC किंवा और DC टू AC. ओके, सो इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिट करत असताना किंवा डिस्ट्रीब्यूट करत असताना त्या इलेक्ट्रिक पॉवरच्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला चेंज करावे लागतात. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, पॉवर फॅक्टर असेल किंवा त्या दोघांचं AC टू DC कन्व्हर्जन असणार आहे. ओके, सो आता हे
कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करण्यासाठी इलेक्ट्रिक पॉवर सप्लायच्या किंवा इलेक्ट्रिक पॉवरच्या कॅरेक्टरिस्टिक चेंज करण्यासाठी जे ॲपॅरेटस यूज केलं जातं त्या ॲपॅरेटसला आपण सबस्टेशन असं म्हणणार आहे. ओके. सो नेक्स्ट 5th पॉईंटमध्ये दिस इज अकम्प्लिश्ड बाय सुटेबल ॲपॅरेटस कॉल्ड सबस्टेशन. सो सबस्टेशन हे एक असं ॲपॅरेटस आहे ज्यामध्ये आपण इलेक्ट्रिक पॉवर जे असणाऱ्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ सबस्टेशन्स डिपेंडिंग अपॉन सर्व्हिस रिक्वायरमेंट. ओके. सो सध्या वेगवेगळ्या टाईपचे सबस्टेशन्स अवेलेबल आहेत. ज्या प्रकारचे आपल्याला पॉवर आउटपुट पाहिजे आहे त्यानुसार सबस्टेशनचे हे वेगवेगळे टाईप्स असणार आहेत. ओके. नेक्स्ट पॉईंट, द असेंब्ली ऑफ ॲपॅरेटस यूज टू चेंज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय इज कॉल्ड सबस्टेशन. ओके. सो लास्टचा जो पॉईंट आहे पॉईंट नंबर 7 ती ॲक्च्युअली सबस्टेशनची डेफिनेशन असणार आहे किंवा डेफिनेशन होऊ शकते. सबस्टेशन म्हणजे काय तर असेंब्ली ऑफ ॲपॅरेटस यूज टू चेंज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. म्हणजे इलेक्ट्रिक सप्लायच्या कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करण्यासाठी तुम्ही ॲपॅरेटस जे असेंबल करणार आहे त्याला आपण सबस्टेशन असं म्हणू शकतो. ओके. सो कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे तुम्हाला आता मी सांगितलेलंच आहे त्या सप्लायची फ्रिक्वेन्सी असेल, व्होल्टेज असेल, पॉवर फॅक्टर असेल किंवा सप्लायचं कन्व्हर्जन असेल फ्रॉम AC टू DC. सो ह्या कॅरेक्टरिस्टिक चेंज करण्यासाठी जे इक्विपमेंट किंवा जे ॲपॅरेटस आपल्याला लागतं त्याला आपण सबस्टेशन असं म्हणणार आहे. हे असेल त्याचं इंट्रोडक्शन. द नेक्स्ट पॉईंट असेल नेसेसिटी ऑफ इलेक्ट्रिक सबस्टेशन. इलेक्ट्रिक सबस्टेशनची नेसेसिटी काय आहे ते आताच आपण इंट्रोडक्शन या पॉईंटमध्ये बघितलं. सो इलेक्ट्रिक सप्लायचे कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करण्यासाठी इलेक्ट्रिक सबस्टेशन यूज केलं जाणार आहे किंवा इलेक्ट्रिक सबस्टेशनचं ते मेन फंक्शन असणार आहे. ओके. सो तेच पॉईंट आपल्या नेसेसिटीमध्ये येणार आहेत. सो फर्स्ट नेसेसिटी असेल टू चेंज द व्होल्टेज लेवल ऑफ AC सप्लाय. सो AC सप्लायची व्होल्टेज लेवल चेंज करण्यासाठी म्हणजे व्होल्टेज वाढवण्यासाठी किंवा व्होल्टेज कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक सबस्टेशन यूज केलं जाणार आहे. सेकंड, टू कन्वर्ट इलेक्ट्रिक सप्लाय फ्रॉम AC टू DC अँड व्हाईस वर्सा. ओके. म्हणजे AC सप्लाय DCमध्ये कन्वर्ट करणं किंवा DC सप्लाय ACमध्ये कन्वर्जन करण्यासाठी इलेक्ट्रिक सबस्टेशनची गरज असणार आहे. द नेक्स्ट, टू चेंज द फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. इलेक्ट्रिक सप्लायची फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी इलेक्ट्रिक सबस्टेशन यूज केलं जाणार आहे. द नेक्स्ट, टू करेक्ट द पॉवर फॅक्टर ऑफ द सिस्टीमचा पॉवर फॅक्टर करेक्ट करण्यासाठी एक स्पेशल सबस्टेशन यूज केलं जाणार आहे त्याला आपण पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशन असंही म्हणतो. द नेक्स्ट, फॉर स्विचिंग ऑपरेशन असेल म्हणजे जर एखाद्या सबस्टेशनला एकापेक्षा जास्त फॉर एक्झाम्पल 2 इनकमिंग लाईन असतील. सो फॉर एक्झाम्पल ते असं अज्युम करा की सबस्टेशन जे असणार आहे ते पहिल्यांदा लाईन A कडून सप्लाय घेणार आहे. जर लाईन A वरती जर फॉल्ट आला तर काय केलं जाणार आहे सप्लाय जो असणार आहे लाईन 2 कडून घेतला जाणार आहे. ओके. म्हणजेच काय तर ते स्विचिंग ऑपरेशन होणार आहे म्हणजे सप्लाय जो असणार आहे तो लाईन नंबर 1 वरून लाईन नंबर 2 वरती स्विच केलेला आहे. सो अशी ऑपरेशन करण्यासाठीही जे सबस्टेशन यूज केलं जाणार आहे किंवा जे सबस्टेशन असं ऑपरेशन करणार आहे त्याला आपण स्विचिंग सबस्टेशन असं म्हणणार आहे. द नेक्स्ट असेल टू सॅटिस्फाय द लोड ग्रोथ. म्हणजे एका ठिकाणी सबस्टेशन इन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी आहे त्या सबस्टेशनच्या सराउंडिंगमधली इंडस्ट्री किंवा लोड जर वाढला तर तो वाढलेला लोड जो असणार आहे तो त्या सबस्टेशनमधून फुलफिल केला जाणार आहे. द नेक्स्ट, टू अकोमोडेट न्यू जनरेशन. म्हणजे त्या सबस्टेशनच्या सराउंडिंगमध्ये एखादं जर न्यू जनरेटिंग प्लांट इन्स्टॉल केला तर त्या जनरेटिंग प्लांटकडून येणारा जो सप्लाय असणार आहे तो त्या सबस्टेशनला आणि सबस्टेशनमधून नंतर ग्रीडला फीड केला जाणार आहे. ओके. सो न्यू जनरेशन जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी सबस्टेशन इन्स्टॉल करून आपण जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी असणार आहे ती ग्रीडमध्ये ट्रान्सफर करू शकणार आहे. द नेक्स्ट, टू मेंटेन द रिलायबिलिटी ऑफ ऑपरेशन. म्हणजे सप्लायची कंटिन्युटी मेंटेन करण्यासाठी सबस्टेशन यूज केलं जाणार आहे. तसे टोटल 8 पॉईंट्स आहेत जे आपण इलेक्ट्रिक सबस्टेशनच्या नेसेसिटीमध्ये बघणार आहे. ओके. म्हणजे यातले कमीत कमी 5 ते 6 पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजेत किंवा लिहिता आले पाहिजेत जर एक्झाममध्ये इलेक्ट्रिक सबस्टेशनची नेसेसिटी विचारली असेल तर. द नेक्स्ट पॉईंट असेल फॅक्टर्स गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ साईट फॉर द सबस्टेशन. ओके. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जर सबस्टेशन इन्स्टॉल करायचं असेल तर ते सबस्टेशन इन्स्टॉल करण्यासाठी आपण जी जागा सिलेक्ट करणार आहे ती जागा कोणकोणते फॅक्टर कन्सिडर करून तुम्हाला सिलेक्ट करायची असणार आहे. ओके.
म्हणजे सबस्टेशनसाठी जागा फायनल करत असताना ती जागा फायनल करताना कोणकोणते पॅरामीटर्स तुम्ही कन्सिडर करणार आहेत ते पॅरामीटर्स आपण या पॉईंटमध्ये बघणार आहे. फॅक्टर्स गव्हर्निंग सिलेक्शन ऑफ साईट्स फॉर द सबस्टेशन. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे नियर लोड सेंटर. ओके, सो त्यामध्ये सबस्टेशन शुड बी लोकेटेड नियर टू द लोड सेंटर टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन्स अँड टू रिड्यूस लॉसेस इन इट. म्हणजे सबस्टेशन इन्स्टॉल करत असताना नेहमी हे सबस्टेशन हे लोडच्या जवळ इन्स्टॉल केलं जाणार आहे, जेणेकरून सबस्टेशनमधून आपण ज्या वेळेला लोडला सप्लाय देणार आहे त्यावेळेला सबस्टेशन आणि लोड ह्यामधलं जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स कमीत कमी राहील. आणि सबस्टेशन आणि लोड यामधलं डिस्टन्स जर कमी राहिलं तर त्यामध्ये इन्स्टॉल केले जाणारे ट्रान्समिशन लाईन असणार आहे किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन असणार आहे याची लेंथ कमी राहणार आहे किंवा कमी होणार आहे. आणि जर लेंथ कमी झाली तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी कॉस्ट पण कमी लागणार आहे. ओके, आणि लाईनची लेंथ कमी असेल तर ऑटोमॅटिकली त्या लाईनमध्ये होणारे लॉसेस जे असणार आहेत ते पण कमी होणार आहेत. ओके, सो ज्यावेळी तुम्ही एखादी जागा सबस्टेशनसाठी सिलेक्ट करत असणार आहे त्यावेळेला किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला सबस्टेशन इन्स्टॉल करायचं असेल तर अशा ठिकाणी सबस्टेशन इन्स्टॉल करायचं जे लोडच्या एकदम जवळ असणार आहे किंवा जी जागा लोडच्या एकदम जवळ आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्टेशन लोकेट करू शकताय. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, जर सबस्टेशन लोडच्या एकदम जवळ असेल तर लोडला दिला जाणारी जी पॉवर असणार आहे, सप्लाय असणार आहे ती कमी डिस्टन्समध्ये तुम्ही देऊ शकता. सो डिस्टन्स जर कमी ठेवलं तर ऑटोमॅटिकली कॉस्ट आणि लॉसेस कमी राहणार आहेत. त्यामुळे सबस्टेशन नेहमी लोडच्या जवळ इन्स्टॉल करायचं आहे. द नेक्स्ट सेकंड पॉईंट असेल इझी ॲक्सेस फॉर ट्रान्समिशन लाईन. सो सबस्टेशन हे अशा ठिकाणी असलं पाहिजे जिथून ट्रान्समिशन लाईन इझिली ॲक्सेस करता आली पाहिजे आपल्याला. ओके, सो त्यामध्ये देअर शुड बी इझी ॲक्सेस फॉर इनकमिंग अँड आउटगोईंग लाईन्स. म्हणजे सबस्टेशनमध्ये आपल्याला इझिली इनकमिंग लाईन आणि आउटगोईंग लाईन त्या सबस्टेशनपासून नेता आल्या पाहिजे. ओके, म्हणजे सबस्टेशनला आपल्याला सप्लाय पण देता आला पाहिजे आणि सबस्टेशनपासून ज्या बाहेर जाणाऱ्या लाईन्स आहेत त्या पण आपण इझिली नेऊ शकणार आहे. ओके, सो अशा ठिकाणी ते सबस्टेशन लोकेट करतात. म्हणजे जनरली सबस्टेशन हे ट्रान्समिशन लाईनच्या जवळ असलेल्या चांगल्या आहे, जेणेकरून सबस्टेशनला इनकमिंग लाईन जी असणार आहे ती आपण शॉर्ट डिस्टन्समध्ये प्लेस करू शकतो. द नेक्स्ट थर्ड असेल इझी ॲक्सेस टुवर्ड्स सबस्टेशन. सो त्यामध्ये देअर शुड बी इझी ॲक्सेस टुवर्ड्स सबस्टेशन फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ इक्विपमेंट्स अँड मॅनपॉवर. म्हणजे सबस्टेशन हे अशा ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे किंवा लोकेट करायचं आहे ज्या ठिकाणी इझिली तुम्ही इक्विपमेंट्स किंवा मॅनपॉवर नेऊ शकताय. ओके ओके, जर सबस्टेशन हे जास्त म्हणजे ज्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था नसेल अशा ठिकाणी जर तुम्ही सबस्टेशन इन्स्टॉल केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला इक्विपमेंट्स किंवा मॅनपॉवर नेण्यामध्ये जास्त अडचणी येणार आहे. त्यामुळे सबस्टेशन हे अशा ठिकाणी इन्स्टॉल करा ज्या ठिकाणी तुम्ही इझिली इक्विपमेंट्स आणि मॅनपॉवर नेऊ शकता किंवा प्रोव्हाइड करू शकताय. ते नेक्स्ट असणार आहे स्पेस अवेलेबल. त्यामध्ये द प्रपोज्ड एरिया फॉर सबस्टेशन शुड बी ॲट नॉर्मल लेवल अँड ओपन फ्रॉम ऑल साइड्स. ऑल्सो सफिशियंट एरिया शुड बी अवेलेबल फॉर फ्युचर एक्सपान्शन. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही सबस्टेशन इन्स्टॉल करणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी प्रपोज्ड आहे, ज्या ठिकाणी सबस्टेशन तुम्ही इन्स्टॉल करणार आहे ती जी जागा असणार आहे ती नॉर्मल लेवलला असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये चढ उतर नको आहे, ती एकसारखी फ्लॅट असली पाहिजे. ती जागा जी असणार आहे ती चारही साईडनी ओपन असली पाहिजे. ओके, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी इझिली इक्विपमेंट्स वगैरे इन्स्टॉल करू शकताय. नेक्स्ट, ती जी जागा असणार आहे ती जागा ही प्रोजेक्टेड प्लॅनपेक्षा जरा जास्त मोठी असली पाहिजे. मग तुम्हाला जर 11 kV सबस्टेशन इन्स्टॉल करत असेल आणि 11 kVसाठी जर जेवढी जागा लागते त्याच्यापेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी अवेलेबल असली पाहिजे, जेणेकरून फ्युचरमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी सबस्टेशन एक्सपांड करायचं म्हटलं तर तुम्ही इझिली एक्सपांड तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके, सो स्पेस अवेलेबलमध्ये जी जागा सबस्टेशनसाठी सिलेक्ट केली जाणार आहे ती ओपन असली पाहिजे चारही साईडनी, ती नॉर्मल लेवलला असली पाहिजे आणि ती जागा ही प्रपोज्ड एरियापेक्षा किंवा प्रपोज्ड आपल्या सबस्टेशनपेक्षा थोडी जास्त असली पाहिजे, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी त्या सबस्टेशनचं एक्सपान्शन करू शकता. द नेक्स्ट पॉईंट नंबर 5 असेल ॲटमॉस्फिअरिक कंडिशन. त्यामध्ये ॲटमॉस्फिअरिक कंडिशन इन द एरिया ऑफ सबस्टेशन शुड बी क्लीन अँड ड्राय. ऑल्सो देअर शुड बी लेस पोल्युशन. ओके, ज्या ठिकाणी सबस्टेशन तुम्ही इन्स्टॉल करणार आहे त्या ठिकाणची ॲटमॉस्फिअरिक कंडिशन चांगली असली पाहिजे. एअर जी असणार आहे ती क्लीन आणि ड्राय असली पाहिजे आणि त्या ठिकाणी कमीत कमी
पोल्युशन असलं पाहिजे. जर जास्त पोल्युटेड एरियामध्ये तुम्ही सबस्टेशन इन्स्टॉल केलं तर काय होणार आहे, तर सबस्टेशनचे जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावरती कंटॅमिनेशन होणार आहे, आणि सबस्टेशनच्या इक्विपमेंटवरती जर कंटॅमिनेशन जास्त प्रमाणात झालं तर ते इक्विपमेंट्स लवकर फेल होऊ शकतात. ओके, सो त्यामुळं ज्या ठिकाणी कमी पोल्युशन आहे त्या ठिकाणी सबस्टेशन जनरली लोकेट केलं जाणार आहे. द नेक्स्ट पॉईंट नंबर 6 असेल कॉस्ट ऑफ लँड. म्हणजे जी जागा तुम्ही सबस्टेशनसाठी घेणार आहे ती जागा कमीत कमी कॉस्टमध्ये अवेलेबल झाली पाहिजे. ओके, जर कमी कॉस्टमध्ये जागा अवेलेबल झाली तर ओव्हरऑल सबस्टेशन इन्स्टॉल करण्यासाठी लागलेली जी कॉस्ट असणार आहे ती पण कमीच राहणार आहे. द नेक्स्ट पॉईंट नंबर 7 असेल म्युन्सिपल रिस्ट्रिक्शन्स. त्यामध्ये एरिया शुड बी सच दॅट वेअर म्युन्सिपल रिस्ट्रिक्शन्स विल नॉट टेक एनी ऑब्जेक्शन्स फॉर रिक्वायर्ड टाईप ऑफ बिल्डिंग ऑफ सबस्टेशन. म्हणजे जी जागा तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सचे कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नसले पाहिजेत. जनरली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे रिस्ट्रिक्शन्स असतात की तुम्ही किती मजली इमारत इन्स्टॉल करू शकता किंवा तयार करू शकता, ह्याच्यावरती म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे रिस्ट्रिक्शन्स असतात. सो तुम्ही जी सबस्टेशनसाठी जागा सिलेक्ट करणार आहे त्या ठिकाणी असे रिस्ट्रिक्शन्स नसले पाहिजेत किंवा खूप कमी असले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला सबस्टेशनसाठी लागणारी जशी बिल्डिंग आहे तशी बिल्डिंग तुम्ही इझिली इन्स्टॉल करू शकताय किंवा उभारू शकताय. द नेक्स्ट पॉईंट नंबर 8 असेल स्टाफ ॲम्युनिटीज. ॲम्युनिटीज म्हणजे काय तर सुविधा असणार आहेत. सो सबस्टेशनमध्ये जो स्टाफ असणार आहे त्या स्टाफसाठी कोणकोणत्या सुविधा त्या ठिकाणी अवेलेबल असल्या पाहिजे आहेत. ओके, सो त्यामध्ये द साईट शुड बी सच दॅट इसेन्शियल ॲम्युनिटीज मस्ट बी अवेलेबल टू द स्टाफ लाईक रेसिडेन्शियल क्वार्टर्स, ड्रिंकिंग वॉटर, हॉस्पिटल्स अँड पब्लिक ट्रान्सपोर्ट एक्सेट्रा. ओके, सो त्या सबस्टेशनमध्ये जो स्टाफ काम करणार आहे त्यांच्यासाठी मेन सुविधा ज्या असणार आहेत त्यामध्ये त्या स्टाफला राहण्यासाठी क्वार्टर्स अवेलेबल असले पाहिजे आहेत, त्या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी अवेलेबल असलं पाहिजे आहे, त्या ठिकाणी स्टाफसाठी हॉस्पिटलची सोय असली पाहिजे आहे किंवा त्या सबस्टेशनपासून जवळपास एखादं हॉस्पिटल असलं पाहिजे किंवा त्या सबस्टेशनपासून इझिली पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सपोर्टेशनची फॅसिलिटी अवेलेबल असली पाहिजे आहे. अशा ठिकाणी तुम्हाला ते सबस्टेशन लोकेट करायचं आहे. द नेक्स्ट पॉईंट नंबर 9 असेल बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ लँड. ओके, सो त्यामध्ये reduce construction cost of building and for better foundation of equipment land should have high bearing capacity. bearing capacity म्हणजे काय तर त्या जमिनीवरती जो लोड येणार आहे ज्यावेळी तुम्ही बिल्डिंग किंवा इक्विपमेंट इन्स्टॉल करणार आहे त्या लोडला आपण बेअरिंग कॅपॅसिटी असं म्हणणार आहे. ओके, सो जमीन जर एकदम भुसभुशीत असेल, मऊ असेल तर काय होणार आहे त्या ठिकाणी इक्विपमेंट्स इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला जास्त स्ट्रॉंग फाउंडेशन क्रिएट करायला लागणार आहे. ओके, सो फाउंडेशन जास्त स्ट्रॉंग क्रिएट करायला लागणार आहे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी इन्स्टॉलेशनची कॉस्ट वाढणार आहे. सो ज्या ठिकाणी तुम्ही सबस्टेशन इन्स्टॉल करणार आहे त्या ठिकाणची जमीन ही अशी असली पाहिजे ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी कॉस्टमध्ये चांगल्या प्रकारचं इन्स्टॉलेशन करू शकता. आणि ते कधी पॉसिबल आहे ज्यावेळेला त्या जमिनीची बेअरिंग कॅपॅसिटी, लोड घेण्याची कॅपॅसिटी ही जास्त असेल त्यावेळेला. नेक्स्ट लास्ट पॉईंट असेल फ्री फ्रॉम अर्थक्वेक्स. ज्या ठिकाणी तुम्ही सबस्टेशन इन्स्टॉल करणार आहे ती जागा ही अर्थक्वेकपासून लांब असली पाहिजे, म्हणजे ज्या ठिकाणी भूकंप होण्याचे चान्सेस खूप कमी असणार आहेत अशा ठिकाणी ते तुम्हाला सबस्टेशन इन्स्टॉल करायचं आहे. ओके, असे टोटल 10 पॉईंट्स आहेत जे पॉईंट्स एखाद्या ठिकाणी सबस्टेशन इन्स्टॉल करायच्या अगोदर कन्सिडर केले जातात. तर 10 पॉईंट्सपैकी जेवढे जास्तीत जास्त पॉईंट्स त्या ठिकाणी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकताय त्या ठिकाणी जास्त चांगल्या प्रकारचं सबस्टेशन तयार केलं जाऊ शकणार. ओके, सो टोटल 10 पॉईंट्स आहेत जे सबस्टेशनसाठी जागा सिलेक्ट करत असताना कन्सिडर केले जाणार आहेत. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल क्लासिफिकेशन ऑफ सबस्टेशन्स. आता हे सबस्टेशन म्हणजे काय ते आपण बघितलं. सबस्टेशनची क्लासिफिकेशन आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. त्यामध्ये सबस्टेशन्स आर क्लासिफाईड इन नंबर ऑफ वेज सच ॲज according to service requirement, constructional features, operating voltage, importance and nature of duties. ओके, तर टोटल 5 पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावरती सबस्टेशन क्लासिफाय केले जाऊ शकतात किंवा क्लासिफाय केले जातात. आता हे प्रत्येक पॉईंट आहे तो आपण थोडा डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ओके, त्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ सबस्टेशन अकॉर्डिंग टू सर्व्हिस रिक्वायरमेंट. म्हणजे ते सबस्टेशन कोणत्या प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी यूज केले जाणार आहे
त्यानुसार सबस्टेशनचं क्लासिफिकेशन कोणतं होणार आहे ते. ओके, सो फर्स्ट आपण सर्व्हिस रिक्वायरमेंटनुसार सबस्टेशन कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होते ते आपण बघणार आहे. सो त्यामध्ये देर आर 6 टाईप्स ऑफ सबस्टेशन्स. ओके, म्हणजे टोटल 6 टाईपच्या सर्व्हिसेस आहेत आणि जे सबस्टेशन जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे त्या सबस्टेशनला आपण त्या कॅटेगरीचं सबस्टेशन असं म्हणणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन. द ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन म्हणजे काय बघा, द सबस्टेशन विच चेंज द व्होल्टेज लेवल ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय आहे, तर व्होल्टेज लेवल चेंज करायची, एक तर स्टेप अप करायची किंवा स्टेप डाऊन करायचे असणार आहे. ओके, सो ज्या ठिकाणी ज्या सबस्टेशनमध्ये फक्त व्होल्टेज लेवल वाढवली किंवा व्होल्टेज लेवल कमी केली जाते त्या सबस्टेशनला आपण ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन असं म्हणणार आहे. ओके, कारण ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन व्होल्टेज अप किंवा व्होल्टेज डाऊन करणं हे असणार आहे. नेक्स्ट पॉईंट, दिस सबस्टेशन रिसीव्ज पॉवर ॲट सम व्होल्टेज अँड डिलिव्हर इट ॲट सम अदर व्होल्टेज लेवल. म्हणजे या टाईपचे सबस्टेशन असणार आहेत ते एक पॉवर जे असणार आहे ते एका ठराविक व्होल्टेजला रिसीव्ह करणार आहेत आणि ते जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज एकतर वाढवतील किंवा कमी करतील आणि ती पॉवर नंतर पुढं ट्रान्समिट करणार आहे. ओके, नेक्स्ट, मोस्ट ऑफ द सबस्टेशन्स इन पॉवर सिस्टीम आर ऑफ दिस टाईप. सो पॉवर सिस्टीममध्ये जे सबस्टेशन असतात त्यातले सगळ्यात जास्त सबस्टेशन हे या टाईपचे असणार आहेत. म्हणजे जे सबस्टेशन फक्त व्होल्टेज लेवल वाढवणे किंवा व्होल्टेज लेवल कमी करण्याचं काम करणार आहेत. तर आपण म्हणणार आहे ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन, कारण त्या सबस्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मर हा मेन पॉईंट असणार आहे आणि ट्रान्सफॉर्मर हा एकतर व्होल्टेज अप किंवा व्होल्टेज डाऊन करणार आहे. ओके, असेल फर्स्ट टाईप. सेकंड असेल स्विचिंग सबस्टेशन. ओके, तर त्यामध्ये दीज सबस्टेशन डू नॉट चेंज व्होल्टेज लेवल, हावेवर दे सिम्पली परफॉर्म स्विचिंग ऑपरेशन ऑफ पॉवर लाईन. म्हणजे हे असे सबस्टेशन्स आहेत जे व्होल्टेज लेवल चेंज करणार नाहीत, फक्त काय करणार आहेत, पॉवर लाईनचं स्विचिंग करणार आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलेलं, एक सबस्टेशन आहे त्याला 2 इनकमिंग लाईन्स आहेत आणि दोन्ही लाईन्स सेम व्होल्टेजचे आहेत. फॉर एक्झाम्पल लाईन 1 अँड लाईन 2 असेल. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करायचं जे सबस्टेशन असणार आहे ते लाईन 1 कडून सप्लाय घेत असेल. आता काही कारणास्तव लाईन 1चा सप्लाय जर बंद झाला तर काय करणार आहे ते सबस्टेशन लाईन 2 कडून सप्लाय घेणार आहे, म्हणजे स्विचिंग ऑपरेशन केलं. लाईन 1 वरून सप्लाय जो तो लाईन 2 वरती स्विच केलेला आहे. ओके, सो असे जे सबस्टेशन्स आहेत जे फक्त स्विचिंग ऑपरेशन परफॉर्म करणार आहेत त्याला आपण स्विचिंग सबस्टेशन असं म्हणणार आहे. सो असेल सेकंड टाईप स्विचिंग सबस्टेशन. द नेक्स्ट थर्ड असेल पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशन. त्याच्या नावात दिलेलं आहे की या सबस्टेशनमध्ये काय केलं जाणार आहे, तर पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो करेक्ट केला जाणार आहे. आणि पॉवर फॅक्टर करेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, जनरली कॅपॅसिटर बँक किंवा सिंक्रोनस कंडेन्सर सारखे डिव्हायसेस यूज करतो. सो पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशनमध्ये मेन कंपोनंट कोणता असेल, कॅपॅसिटर बँक किंवा सिंक्रोनस कंडेन्सर असणार आहे. ओके, सो त्यामध्ये द सबस्टेशन विच इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशन. नेक्स्ट, दीज सबस्टेशन्स आर जनरली लोकेटेड ॲट रिसिविंग एंड ऑफ द ट्रान्समिशन लाईन. सो ट्रान्समिशन लाईनच्या रिसिविंग एंडला या टाईपचे सबस्टेशन्स इन्स्टॉल केलेले असणार आहेत जे सप्लायचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणार आहेत. आणि ह्या डिव्हायसेस या सबस्टेशनमध्ये मग सांगितल्याप्रमाणे कॅपॅसिटर बँक किंवा सिंक्रोनस कंडेन्सर्स हे डिव्हायसेस किंवा हे मेन डिव्हायसेस असणार आहेत. द नेक्स्ट फोर्थ टाईप असेल फ्रिक्वेन्सी चेंजर सबस्टेशन. आता ह्या सबस्टेशनमध्ये काय केलं जाणार आहे, तर सप्लायची फ्रिक्वेन्सी चेंज केली जाणार आहे. सप्लायची फ्रिक्वेन्सी वाढवली जाईल किंवा सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी केली जाणार आहे. तर त्यामध्ये द सबस्टेशन
which change the supply frequency is known as frequency changer substation. Okay. The next point substation number 5 असेल converting substation. याच्यामध्ये the substation which change the AC power into DC power and vice versa is called as converting substation. तो ज्या सबस्टेशनमध्ये एसीचं डीसीमध्ये किंवा डीसीचं एसीमध्ये कन्व्हर्शन केलं जाणार आहे त्या सबस्टेशनला आपण कन्व्हर्टिंग सबस्टेशन असं म्हणणार आहे. द नेक्स्ट लास्ट वन असेल इंडस्ट्रियल सबस्टेशन. त्यामध्ये द सबस्टेशन विच सप्लाय पॉवर टू इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रियल कन्झ्युमर इज कॉल्ड ॲज इंडस्ट्रियल सबस्टेशन. म्हणजे जे सबस्टेशन हे फक्त एका इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीला पॉवर सप्लाय करण्यासाठी यूज केलं जाणार आहे त्याला आपण इंडस्ट्रियल सबस्टेशन असं म्हणणार आहे. म्हणजे ते सबस्टेशन फक्त एका इंडस्ट्रीला सप्लाय प्रोव्हाइड करेल त्याला आपण इंडस्ट्रियल सबस्टेशन असं म्हणणार आहे. ओके. असे टोटल 6 टाईपचे सबस्टेशन्स आहेत जे अकॉर्डिंग टू सर्व्हिस रिक्वायरमेंटमध्ये क्लासिफाय केले जातात. ओके. म्हणजे ते सबस्टेशन कोणत्या टाईपची सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी यूज केलं जाते त्यानुसार त्या सबस्टेशनला आपण क्लासिफाय करणार आहे. सो असेल आपला फर्स्ट क्लास. त्याच्यामध्ये सबस्टेशन जे आहेत ते सर्व्हिस रिक्वायरमेंटनुसार क्लासिफाय केलेले आहेत. ओके. देन सेकंड आपण बघणार आहे अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शनल फीचर्स. अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शनल फीचर्स म्हणजे सबस्टेशन कोणत्या प्रकारे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत याच्यानुसार जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर त्याच्यामध्ये 4 टाईप्स पडतात. ओके. सो देर आर मेन 4 टाईप्स ऑफ सबस्टेशन. जर आपण सबस्टेशनचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन करायला गेलो तर 4 टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट असेल इंडोअर सबस्टेशन. ओके. सो त्यामध्ये फॉर व्होल्टेजेस अप टू 11 kV the equipments of the substation are installed indoor because of economic considerations. Okay. So indoor substation जे असणार आहेत ते जनरली 11 kV पर्यंत असणार आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये सबस्टेशनचे सगळे इक्विपमेंट्स आहेत हे एका रूममध्ये इन्स्टॉल केले जातात किंवा एखाद्या लार्ज शेडमध्ये ते इन्स्टॉल केले जाणार आहेत. ओके. नेक्स्ट हावेवर when atmosphere is contaminated with impurities, these substations can erected for voltages up to 66 kV. म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी सबस्टेशन इन्स्टॉल करणं गरजेचंच आहे पण त्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक कंडिशन खूप खराब आहेत. सो त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता 66 kV पर्यंत जे सबस्टेशन असणार आहे ते तुम्ही इनडोअर इन्स्टॉल करू शकता. ओके. म्हणजे सबस्टेशनचे सगळे इक्विपमेंट्स एका रूममध्ये किंवा एका शेडमध्ये ते तुम्हाला इन्स्टॉल करायला लागणार आहेत आणि त्या टाईपच्या सबस्टेशनला आपण इनडोअर सबस्टेशन असं म्हणणार आहे. द नेक्स्ट पुढचं असेल आउटडोअर सबस्टेशन. आता आउटडोअर सबस्टेशन आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. जनरली आपल्याला जे दिसतात ते आउटडोअर सबस्टेशन असणार आहेत ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचे सगळे इक्विपमेंट्स आहेत हे आउटडोअरमध्ये इन्स्टॉल केलेले असतात. म्हणजे स्विचयार्डमध्ये ते इन्स्टॉल केलेले असणार आहेत. ओके. सो त्यामध्ये फॉर व्होल्टेजेस बियॉन्ड 66 kV substation equipments are installed outdoor because for high voltages the clearance between conductors and space required for switching is more. ओके. आपण बघितलं 66 kVच्या खाली आपण सबस्टेशन जे असणार आहे ते इनडोअरमध्ये इन्स्टॉल करू शकतो. ओके. केलंच पाहिजे असं काही नाही. 66 kV पर्यंतचे जे सबस्टेशन आहेत ते आपण इनडोअर इन्स्टॉल करू शकतो. पण जर सबस्टेशनचं व्होल्टेज 66 kV पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेला 2 कंडक्टरमध्ये लागणारा क्लिअरन्स किंवा ग्राउंड आणि कंडक्टर याच्यामध्ये लागणारा जो क्लिअरन्स असणार आहे तो जास्त लागतो. म्हणजे त्या दोघांमध्ये जागा जी असणार आहे ती जास्त लागते. सो त्या केसमध्ये 66 kVच्या पुढचं जर तुम्हाला सबस्टेशन इनडोअर इन्स्टॉल करायचं म्हटलं तर त्याची हाईट जी असणार आहे सबस्टेशनची ती खूप वाढणार आहे किंवा स्पेस जो असणार आहे तो खूप जास्त लागणार आहे. सो 66 kVच्या पुढचे जे सबस्टेशन्स आहेत ते जनरली आउटडोअर इन्स्टॉल केले जातात कारण त्यासाठी स्पेस जास्त लागतो. नेक्स्ट इट इज इकॉनॉमिकल टू इन्स्टॉल इक्विपमेंट्स आउटडोअर. सो 66 kV च्या पुढचे जे सबस्टेशन्स आहेत ते आउटडोअरला इन्स्टॉल करणं इकॉनॉमिकल आहे का? कारण तुम्ही जर 66 kVच्या पुढचे सबस्टेशन्स इनडोअर इन्स्टॉल करायचं म्हटलं तर तुम्हाला खूप मोठं शेड किंवा खूप मोठी रूम जी असणार आहे ती तयार करायला लागणार आहे. त्यामुळे त्या सबस्टेशनची इन्स्टॉलेशन कॉस्ट वाढणार आहे. त्यामुळं 66 kV पेक्षा जास्त व्होल्टेज असलेले सबस्टेशन तुम्ही आउटडोअर इन्स्टॉल केले तरी तुम्हाला इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे. नेक्स्ट असेल पोल माउंटेड सबस्टेशन. त्यामध्ये दिस इज अन आउटडोअर सबस्टेशन विथ इक्विपमेंट्स इन्स्टॉल्ड ओव्हरहेड ऑन
एच पोल और 4 पोल स्ट्रक्चर. ओके, म्हणजे हे जे असणार आहे पोल माउंटेड सबस्टेशन हे आउटडोअर सबस्टेशनचं असणार आहे. त्याच्यामध्ये त्या सबस्टेशनचे जे इक्विपमेंट्स आहेत ते एच शेपच्या पोलवरती इन्स्टॉल केले जातात किंवा 4 पोल माउंट करून त्याच्यावरती इन्स्टॉल केले जाणार, इरेक्ट करून त्याच्यावरती इन्स्टॉल केले जाणार आहे. ओके, इट इज द चीपेस्ट फॉर्म ऑफ सबस्टेशन फॉर व्होल्टेज अप टू 11 kV. सो 11 kVचं जर सबस्टेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर ते तुम्ही पोल माउंटेड सबस्टेशन इन्स्टॉल करू शकता, कारण ते सगळ्यात कमी खर्चामध्ये इन्स्टॉल केलं जाणार आहे. ओके, तो आता पोल माउंटेड सबस्टेशन तुम्ही बघितलेलं आहे, ज्याला आपण जनरली DP असं म्हणतो. सो ते पोल माउंटेड सबस्टेशन्स आहेत. त्याच्यामध्ये त्या सबस्टेशनचे सगळे इक्विपमेंट्स हे 2 पोलवरती एच टाईपच्या स्ट्रक्चरवरती किंवा 4 पोलवरती इन्स्टॉल केले जातात. अँड लास्ट असणार आहे अंडरग्राउंड सबस्टेशन. त्याच्यामध्ये इन हायली populated areas, the space available for equipments and building is limited, and the cost of land is also high. Under such condition, substations are erected underground. म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी सबस्टेशनसाठी जी जागा लागते ती जागा जागा जी असणार आहे ती खूप कॉस्टली असणार आहे किंवा सबस्टेशनसाठी खूप लिमिटेड जागा त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ओके, त्यामुळं ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी सबस्टेशन जे असणार आहे ते सबस्टेशन जनरली जमिनीच्या खाली इन्स्टॉल केलं जाणार आहे. ओके, जेणेकरून स्पेस पण आपल्याला जास्त मिळेल आणि त्या जागेची जी कॉस्ट असणार आहे ती पण कमी राहणार आहे. जर तुम्हाला आउटडोअर ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही जर आउटडोअर सबस्टेशन इन्स्टॉल करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी जागा खूप लागते आणि त्या ठिकाणी जागेची जी कॉस्ट असणार आहे ती पण वाढणार आहे. ओके, सो त्या ठिकाणी पॉप्युलेशन जास्त आहे त्या ठिकाणी सबस्टेशन जे असणार आहे ते जनरली अंडरग्राउंड तयार केले जाणार आहे, म्हणजे जमिनीच्या खाली इन्स्टॉल केले जाणार आहे. ओके, सो नेक्स्ट इथे या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता ही जी फर्स्ट इमेज आहे ती असणार आहे इनडोअर सबस्टेशनची, ज्याच्यामध्ये सबस्टेशनचे सगळे कंपोनंट्स आहेत ते एका लार्ज रूममध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. ओके, त्यामुळे त्याला आपण इनडोअर सबस्टेशन असं म्हणणार आहे. सेकंड इमेज जी आहे या सेकंड इमेजमध्ये सबस्टेशन इक्विपमेंट्स हे आउटडोअरला इन्स्टॉल केले आहेत त्यामुळे त्याला आपण आउटडोअर सबस्टेशन असं म्हणणार आहे. नेक्स्ट थर्ड इमेजमध्ये बघा सबस्टेशनचे सगळे इक्विपमेंट्स हे पोलवरती इन्स्टॉल केलेले आहेत. ट्रान्सफॉर्मर असेल, आयसोलेटर असेल, सगळे पोलवरती इन्स्टॉल केलेत त्यामुळे त्याला आपण पोल माउंटेड सबस्टेशन असं म्हणणार आहे. आणि जी लास्ट इमेज आहे याच्यामध्ये सबस्टेशनचे सगळे कंपोनंट्स हे अंडरग्राउंड जमिनीच्या खाली इन्स्टॉल केलेत त्यामुळे त्याला आपण अंडरग्राउंड सबस्टेशन असं म्हणणार आहे. हे टोटल 4 टाईपचे सबस्टेशन असणार आहेत. हे 4 टाईपचे सबस्टेशन कधी आपल्याला बघायला मिळतील ज्यावेळेला आपण सबस्टेशनचं क्लासिफिकेशन हे अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शनल फीचर्स करणार आहे. सो अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन क्लासिफिकेशन करायला गेलं की हे 4 टाईप आपल्याला सबस्टेशनचे बघायला मिळणार आहेत. द नेक्स्ट थर्ड पॉईंट असेल अकॉर्डिंग टू ऑपरेटिंग व्होल्टेज. म्हणजे सबस्टेशन जर तुम्ही अकॉर्डिंग टू ऑपरेटिंग व्होल्टेज क्लासिफाय करायला गेलात तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स पडतात. त्यामध्ये फर्स्ट असणार आहे हाय व्होल्टेज सबस्टेशन, त्याला आपण HV सबस्टेशन असं म्हणतो. आता हाय व्होल्टेज सबस्टेशन कुठले असणार आहेत, त्याच्यामध्ये व्होल्टेज लेवल ही 11 kV टू 66 kV पर्यंत असणार आहेत. त्या सबस्टेशनला आपण हाय व्होल्टेज सबस्टेशन असं म्हणणार आहे. सो 11 kV टू 66 kV ह्याच्यामधलं जर व्होल्टेज रेंज असेल त्या सबस्टेशनची तर त्या सबस्टेशनला आपण HV सबस्टेशन हाय व्होल्टेज सबस्टेशन असं म्हणणार आहे. द नेक्स्ट असेल एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सबस्टेशन, त्याला EHV सबस्टेशन असं आपण म्हणणार आहे. आता EHV सबस्टेशन कोणकोणते आहेत, ज्या सबस्टेशनचं ऑपरेटिंग व्होल्टेज हे 132 kV टू 400 kV पर्यंत आहे त्याला आपण EHV सबस्टेशन असं म्हणणार आहे. 132 ते 400 व्होल्टच्या मधलं जे सबस्टेशन असेल किंवा 132 ते 400 व्होल्ट वरती जे ऑपरेट होणारं सबस्टेशन आहे त्याला EHV सबस्टेशन असं म्हणलं जाणार आहे. अँड थर्ड असणार आहे अल्ट्रा हाय व्होल्टेज सबस्टेशन, त्याला आपण UHV सबस्टेशन असं म्हणणार आहे. आता ह्या सबस्टेशनचं ऑपरेटिंग व्होल्टेज हे 400 kV पेक्षा जास्त असणार आहे. 400 kV किंवा 765 kV इतकं व्होल्टेजचं ऑपरेटिंग व्होल्टेज असू शकतं. ओके, सो हे जे टाईप्स आहेत सबस्टेशनचे अकॉर्डिंग टू ऑपरेटिंग व्होल्टेज HV, EHV आणि UHV व्होल्टेज UHV सबस्टेशन ह्या प्रत्येक सबस्टेशनची ऑपरेटिंग व्होल्टेज रेंज तुम्हाला लक्षात असली पाहिजे. 11 ते 66 kV असेल तर ते
HV सबस्टेशन असणार आहे. 132 to 400 kV असेल तर ते EHV सबस्टेशन असणार आहे. आणि 400 kV पेक्षा जास्त ऑपरेटिंग व्होल्टेज असेल तर ते UHV सबस्टेशन असणार आहे. सो हे ऑपरेटिंग व्होल्टेज तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. द नेक्स्ट फोर्थ असेल क्लासिफिकेशन ऑफ सबस्टेशन अकॉर्डिंग टू इम्पॉर्टन्स. जर आपण अकॉर्डिंग टू इम्पॉर्टन्स सबस्टेशन क्लासिफाय करायला गेलो त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. पहिला असणार आहे ग्रीड सबस्टेशन आणि सेकंड असणार आहे टाउन सबस्टेशन. सो ग्रीड सबस्टेशन म्हणजे काय? दिस सबस्टेशन इज यूज्ड फॉर ट्रान्सफरिंग द बल्क पॉवर फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. इफ एनी फॉल्ट ऑकर्स ऑन सबस्टेशन देन कंटिन्युटी ऑफ पॉवर सप्लाय इज अफेक्टेड. म्हणजे जे सबस्टेशन हे जास्त प्रमाणात पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी यूज केलं जाणार आहे, म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जास्त पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी जे सबस्टेशन यूज केलं जाणार आहे त्याला आपण ग्रीड सबस्टेशन असं म्हणणार आहे, जे जास्त प्रमाणात पॉवर ट्रान्सफर करणार आहे. आणि त्यामध्ये काय होणार आहे, जर त्या सबस्टेशनवरती जर एखादा फॉल्ट आला तर काय होतं, सप्लायची कंटिन्युटी असणार आहे ती डिस्टर्ब होणार आहे, म्हणजे सप्लाय आपल्याला कंटिन्युअसली मिळणार नाही. द नेक्स्ट असणार आहे सेकंड टाउन सबस्टेशन. त्याच्यामध्ये दिस सबस्टेशन स्टेप डाऊन द व्होल्टेज ॲट 33 kV टू 11 kV फॉर डिस्ट्रीब्युशन पर्पज. ओके, म्हणजे जे सबस्टेशन हे 33 kVचं 11 kV कन्वर्जन करणार आहे त्याला आपण टाउन सबस्टेशन असं म्हणणार आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू इम्पॉर्टन्स आपण जर सबस्टेशन क्लासिफाय करायला गेलो तर 2 टाईप्स पडत आहेत, ग्रीड सबस्टेशन आणि टाउन सबस्टेशन. ग्रीड सबस्टेशन कशासाठी यूज केलं जाणार आहे तर जास्त प्रमाणात पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी, आणि टाउन सबस्टेशन कशासाठी यूज केलं जाणार आहे तर 33 kVचं 11 kV कन्वर्जन करण्यासाठी, आणि ते 11 kV नंतर आपण परत डिस्ट्रीब्यूट करणार आहे. सो असणार आहे 4 टाईप, त्याच्यामध्ये सबस्टेशन हे इम्पॉर्टन्सनुसार क्लासिफाय केले जाणार आहेत. आणि लास्ट पॉईंट असेल अकॉर्डिंग टू नेचर ऑफ ड्युटीज, म्हणजे ते सबस्टेशन कशासाठी यूज केलेलं आहे, त्याचं नेचर काय, त्यानुसार जर क्लासिफाय केलं तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स पडत आहेत. फर्स्ट टाईप असणार आहे स्टेप अप ऑर प्रायमरी सबस्टेशन. आता स्टेप अप म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे आपण ज्या वेळेला इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करतो जनरेटिंग स्टेशनमध्ये त्यावेळी त्या पॉवरचं जे व्होल्टेज असणार आहे ते 11 kV असणार आहे. म्हणजे जनरली इलेक्ट्रिक पॉवर ही 11 kVला जनरेट केली जाणार आहे. सो ते 11 kV जे जनरेट केलेली असणार आहे ती पहिल्यांदा आपण स्टेपअप ट्रान्सफॉर्मरला सप्लाय करणार आहे. सो तो स्टेपअप ट्रान्सफॉर्मर काय करेल, त्या 11 kVचा 132 किंवा 220 kV मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. ओके, सो त्या सबस्टेशनला आपण पहिल्यांदा स्टेप अप किंवा प्रायमरी सबस्टेशन असं म्हणणार आहे, कारण सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉवर त्या सबस्टेशनला देतो, त्याला आपण प्रायमरी सबस्टेशन म्हणणार आहे. आणि ते प्रायमरी सबस्टेशन व्होल्टेज वाढवते त्यामुळे त्याला आपण स्टेपअप सबस्टेशन असंही म्हणू शकणार आहे. द नेक्स्ट सेकंड असेल प्रायमरी ग्रीड सबस्टेशन ऑर रिसिव्हिंग स्टेशन. म्हणजे आता आपण काय केलं, 11 kVला जनरेट केली, ती 11 kV ही आपण स्टेपअप सबस्टेशनला दिली किंवा त्याला आपण प्रायमरी सबस्टेशन म्हणणार आहे, त्याला आपण दिलेली आहे. मी इथं डायग्राम ड्रॉ करतो. इथं असणार आहे 11 kV जनरेशन, हे 11 kV जे असणार आहे हे आपण स्टेपअप किंवा प्रायमरी सबस्टेशनला देणार आहे. सो 11 kVचं हे सबस्टेशन काय करेल तर 132 kV मध्ये कन्व्हर्जन करेल असं आपण अज्युम करूया. नंतर हे 132 kV आपण ज्या सबस्टेशनला देणार आहे त्या सबस्टेशनला आपण ग्रीड सबस्टेशन किंवा रिसिव्हिंग स्टेशन असंही म्हणणार आहे. रिसिव्हिंग स्टेशन का, कारण प्रायमरी सबस्टेशनकडून येणारी जी पॉवर असणार आहे ती पॉवर हे सबस्टेशन रिसिव्ह करणार आहे, त्यामुळे आपण ग्रीड सबस्टेशन किंवा त्याला रिसिव्हिंग स्टेशन असं म्हणणार आहे. आणि इथून पुढे जी पॉवर असणार आहे ही पॉवर नंतर आपण काय करणार आहे, स्टेप डाऊन करणार आहे. सो स्टेप डाऊन किंवा त्याला आपण डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असेही म्हणू शकतो. ओके, सो डायग्राम थोडी कॉम्प्लिकेटेड झालेली आहे, मी आणखी सांगतो. आपलं जनरेशन असेल 11 kVला, ते आपण देणार आहे प्रायमरी किंवा स्टेप अप सबस्टेशनला. सो हे स्टेप अप काय करेल, 11चं 132 मध्ये कन्व्हर्जन करेल, ते 132 पुढल्यानंतर पुढच्या एका सबस्टेशनला पाठवलं जाणार आहे. आता हे सबस्टेशन 132 kV रिसिव्ह करते, तर त्याला आपण रिसिव्हिंग स्टेशन किंवा ग्रीड सबस्टेशन असे म्हणू शकतो.
तर तिथून ती पुढे पॉवर जे असणार आहे ती पुढं डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला दिली जाणार आहे. सो डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन काय करेल, त्याचं व्होल्टेज असणार आहे ते स्टेप डाऊन करणार आहे आणि तिथून पुढे नंतर ते आपण कन्झ्युमरला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. ओके, सो त्यामध्ये 3 टाईप्स पडलेले आहेत. फर्स्ट असणार आहे प्रायमरी किंवा स्टेपअप सबस्टेशन, नंतर सेकंड असणार आहे रिसिविंग किंवा ग्रीड सबस्टेशन आणि थर्ड असणार आहे डिस्ट्रीब्युशन किंवा स्टेप डाऊन सबस्टेशन. सो अकॉर्डिंग टू नेचर ऑफ ड्युटीनुसार सबस्टेशन हे टोटल ह्या 3मध्ये क्लासिफिकेशन किंवा क्लासिफाय केले जाणार आहे. ओके, सो सबस्टेशन जे असणार आहे ते वेगवेगळ्या पॅरामीटर्सनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होत आहे. आपण त्याच्यामध्ये बघितलं, आपण जर अकॉर्डिंग टू सर्व्हिस रिक्वायरमेंट क्लासिफिकेशन करायला गेलो तर त्याच्यामध्ये टोटल 6 टाईप्स पडत आहेत. ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन, स्विचिंग, पॉवर फॅक्टर, फ्रिक्वेन्सी चेंजर, कन्व्हर्टिंग आणि इंडस्ट्रियल. सेकंड, आपण अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन जर क्लासिफिकेशन करायला गेलो तर त्याच्यामध्ये 4 पडत आहेत. इनडोअर, आउटडोअर, पोल माउंटेड आणि अंडरग्राउंड. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू ऑपरेटिंग व्होल्टेज करायला गेलो तर त्याच्यामध्ये HV, EHV आणि UHV असे 3 टाईप्स पडत आहेत. अकॉर्डिंग टू इम्पॉर्टन्स करायला गेलो तर त्याच्यामध्ये ग्रीड आणि टाउन सबस्टेशन असे 2 टाईप्स पडत आहेत. आणि अकॉर्डिंग टू नेचर ऑफ ड्युटीज करायला गेलो तर त्याच्यामध्ये 3 टाईप्स पडत आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रायमरी सबस्टेशन किंवा स्टेपअप त्याला म्हणू शकतो, रिसिविंग किंवा ग्रीड सबस्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन किंवा स्टेप डाऊन सबस्टेशन असे 3 टाईप्स त्याच्यामध्ये पडणार आहेत. ओके, सो असणार आहे क्लासिफिकेशन ऑफ सबस्टेशन्स अकॉर्डिंग टू व्हेरियस कॅटेगरीज. ओके, या चॅप्टर सो आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल 3 पॉईंट्स बघितलेले आहेत. फर्स्ट पॉईंट आपण इंट्रोडक्शन बघितला. तुमच्या सिलेबसमध्ये नंतर हा फर्स्ट पॉईंट असणार आहे नेसेसिटी ऑफ सबस्टेशन, हा आपला फर्स्ट पॉईंट आहे. सेकंडमध्ये आपण बघितलं की सबस्टेशनसाठी साईट सिलेक्ट करताना कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करायचे आहेत. आणि थर्ड पॉईंट आपण बघितला क्लासिफिकेशन ऑफ सबस्टेशन. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढे 3 पॉईंट्स बघणार आहे. पुढच्या लेक्चरला आपण याच्या पुढचे जे पॉईंट्स राहिलेत ते आपण स्टडी करणार आहे. ओके, सो ही जी तुमची PPT असणार आहे ही PPT तुम्हाला नोट्स म्हणून रेफर करायचे आहे, कारण सगळे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तुम्ही ही PPTs ॲज अ नोट्स म्हणून यूज करू शकता. ओके, आणि अटेंडन्ससाठी तुमचे जे रोल नंबर आहेत ते रोल नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. ज्यांचे मी आता मी हे लेक्चर हे अपलोड करेन किंवा तुम्हाला लिंक शेअर करेल, त्यानंतर मी 1 तासाभरात त्याची अटेंडन्स जी असणार आहे ती मार्क करणार आहे. त्यामुळे तुमचं लेक्चर सगळं बघून झालं की लगेच कमेंट बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर ॲड करायचा. ओके, थँक्यू.